सो फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता मावशीने मस्त घर बांधलेलं आहे, ज्याचं नाव आहे तथास्तु. हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो आम्ही जातोय माझ्या मावस सासूबाईंच्या घरी. त्यांनी कसाऱ्याजवळच एक असं स्वतःचं छान घर बांधलेलं आहे. सो त्याच्यासाठी सगळं पॅकिंग झालेलं आहे. तर ही आमची पहिली बॅग आहे. ह्यात पुष्करचे आणि माझे कपडे घेतलेले आहेत. ही राहूच्या खेळण्यांची एक बॅग घेतली आहे. आई आणि राहूचे कपडे ह्यात घेतलेले आहेत. आणि ही एक बास्केट घेतली आहे कारमध्ये. राहूला काही जर खायला वगैरे लागलं त्याचा एक्स्ट्राचा ड्रेस म्हणून. तर सगळं पॅकिंग झालेलं आहे. आता मी सुद्धा पटकन रेडी होते आणि मग आम्ही निघणार आहोत. सो मी सुद्धा तयार झालेले आहे आणि ट्रायपॉड सुद्धा घेतलाय, मगाशी विसरलेले. राऊची बॅग. हॅलो, मी चाललोय गणपती दादा आणि गौरीश दादाकडे. रेडी? येस. चलो. आई सुद्धा तयार आहे. सो फायनली आम्ही निघतोय. पप्पा आमच्या बरोबर येत नाहीयेत, त्यांचं काम आहे. सो मी, पुष्कर, राऊ आणि आई आम्ही चौघं जातोय. सो चलो. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. तर फायनली आम्ही निघालोत. सगळ्यात आधी जातोय CNG भरायला आणि मग पुढचा ट्रॅव्हल करणार आहोत. तर आई आणि राहू बसलेत मागे. आई, कसं वाटतंय आज खूप दिवसांनी बहिणीकडे राहायला जाणार आहेस? एकदम मस्त वाटतंय, कारण काय ना, बऱ्याच दिवसांनी असा निवांत वेळ मिळालाय आणि त्यात बहिणीकडे जायला मिळतंय म्हणजे गंमत आहे. ग्रास खातात. गेले 2 महिने खूप हेक्टिक रुटीन झाले. ब्लॉगिंग सुरू करायच्या आधी एक नॉर्मल रुटीन होतं, पण ब्लॉगिंग सुरू झाल्यापासून डेली रुटीन प्लस शूटिंग, मग कधी त्यात रिशूट, व्हॉइस ओव्हर्स, एडिटिंग, ह्या सगळ्यातच राऊची स्कूल, कॉम्पिटिशन, त्याचा अभ्यास, आमचीसुद्धा बाकी रुटीनमधली कामं, हे सगळं एकत्र एकदम सुरू झालं. आणि हे 2 महिने कसे गेले कळलंच नाही. पण ह्यातून मला थोडा चेंज हवा आहे आणि त्यासाठीच आम्ही जातोय खर्डी कसाऱ्याच्या मध्ये उंबरमाळी रेल्वे स्टेशनपासून जवळ शिरोळ या ठिकाणी माझ्या मावस सासूबाईंच्या नवीन घरी. रस्त्यातून जाता जाता निसर्गरम्य गावाकडची आठवण करून देणारी अनेक दृश्य डोळ्यांना दिसली. मग त्यात गाई गुरं, विहिरी, शेती, नद्या, कौलारू घरं, आणि हे सगळं बघता बघता मावशीचं घर कधी आलं कळलंच नाही. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. नको मला आज स्वयंपाकघर, पाकक्रियेचा विचार आणि घरातील ती आवराआवर. घड्याळाची टिकटिक नको, टाईम टेबलची किटकिट नको. सगळं सोडून बाहेर जावे, मुक्त मनाने जरा हिंडावे. औराने जाणारे मस्त फिरायला, निसर्गाच्या सानिध्यात आपल्या माणसांची भेट घ्यायला. सो फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता मावशीने मस्त घर बांधलेलं आहे. याची एक इन डिटेल होम टूर मी तुम्हाला देईनच. औरासुद्धा आम्ही इथे पार्क केलेली आहे. पण आता मस्त फ्रेश होतो, आधी जेवून घेतो. सो आम्ही पोहोचलोय मालवाजीकडे. मी जेवायला घेतलंय शिरा, मटकीची उसळ आणि पोळी. सो राहू, गौरीश आणि गंधर्व इथे खेळतायत. काय खेळताय तुम्ही? आम्ही हॉटेल खेळतोय इथे गार्डन मध्ये. अच्छा, गार्डन वाला हॉटेल आहे. अच्छा. आणि इथे छान मावशीने गार्डनिंग केलेलं आहे. काही याला फुलं सुद्धा आलेली आहेत, काही भाज्या सुद्धा तिने लावलेल्या आहेत आणि या साईडला सुद्धा गार्डनिंग केलेलं आहे. सो मस्त फ्रेश झालोय आणि आता आम्ही जातोय वरती सनसेट बघायला. चला. तर ही जी सगळी आजूबाजूची घरं आहेत ती अजून बनत आहेत, अंडर कन्स्ट्रक्शन आहेत आणि काही ऑलमोस्ट बनलेली सुद्धा आहेत. आणि आता इथे तुम्ही बघू शकता आपल्याला सनसेट दिसणार आहे आणि इथून असा हा मस्त व्ह्यू दिसतोय जो तुम्ही आता बघू शकताय.
आहेत माझ्या मावस सासूबाई, नमस्कार. आईची बहीण. सो आज आम्ही आलो ह्यांच्याकडे. सो आई तुला कसं वाटतंय? एकदम भारी वाटतंय. आणि मावशी तुला? मलाही भारी वाटतंय. बहीण आली आहे, सून आली आहे, भाचा आहे. सो तिघांचं फेवरेट चॉकलेट आणलं आणि त्यांना तिथे उभं केलंय मी. चला हात पुढे करा, डोळे नाही उघडायचे कोणी. आता ओपन. गंधर्व कुठलं टॉय मिळालं तुला? कुठं दाखव. राहू तुला काय मिळालं? मला हे स्टीरिंग ते फिरते ना ते. अच्छा अच्छा. मला मिळाला आहे स्पेस क्राफ्ट वाला मेन. मी आता सगळे चहा पितोय मस्त लॉन मध्ये बसून. आई बसली आहे, मावशी, दादा, अंकिता पण चहा पिते. आणि आता सूर्यास्त झालाय. सो आम्ही आता फिरायला बाहेर पडलोय. मस्त आम्ही फिरायला बाहेर पडलोय आता. शांत आहे आजूबाजूला, एकदम खूपच शांत आहे एकदम. आपली रहदारी नाहीये. रातकिड्यांचा आवाज येत असेल तुम्हाला. आकाश तुम्ही बघू शकता, व्हायलेट कलरची शेड आली आहे आकाशात. आणि ही घराची बॅक साईडने टेरेस आहे. सो मस्त संध्याकाळचा वॉक घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि वाजलेत आता रात्रीचे 8:30. आणि तुम्ही इथे बघू शकता बंगल्याचा ॲम्बियन्स, मस्त रात्रीचा व्ह्यू बघू शकता. घोबडांचा आवाज येतोय. मला तर छतांवर वगैरे बसले असते. तुला कुठे रे घुबडाचा आवाज ऐकू आला? तो असं ना एकदम हलका आवाज येतोय, हलका. दरी आहे ना तिकडे पुढे खूप. अच्छा. धरण आहे ना तिथे? नाही, दऱ्या 3 किलोमीटर पुढे काय धरण आहे ते? कुठलं नाव काय? मोडक सागर. हा, मोडक आणि सागर. भातसा आणि तानसा ना, आणि तानसा. 3 धरणं आहेत अशी आजूबाजूला. सो हे दोघं जे आहेत हे माझे आणि पुष्करचे पुतणे आहेत, पुष्करच्या भावाची मुलं. तुझं नाव सांग? गंधर्व. हा आहे गौरीश. आणि राऊचे एकदम ब्रदर्स आहेत, पण अगदी बेस्ट फ्रेंड्स आहेत. ह्यांच्याशिवाय राऊ म्हणजे बापरे, आल्यापासून आज तो अजिबात कंटाळला नाहीये. दिवसभर खेळताय. दमलात का आता? नाही. आणि आता मस्त रात्रीच्या जेवायची तयारी सुद्धा सुरू आहे आतमध्ये. आणि नम्रता बहिणी म्हणजे सर्वेश दादाची बायको, तिने आज आमच्यासाठी खास मेन्यू केलाय पावभाजीचा. राहू तुला आवडलं इथे? किती आवडलं? भरपूर. राहू, अंकिता काकू आणि पुष्कर काका आमच्या इकडे आहेत. आणि राहू आमच्या सोबत खूप खेळतोय. तो आल्यावर थोडस मातीशी पण खेळला की मग आम्ही आता वरती खेळलो लपाछुपी. आणि आता तो बॅडमिंटन खेळतोय माझ्या दादासोबत. आणि जसा तुम्हाला खालून मी बंगल्याचा रात्रीचा व्ह्यू दाखवला, तसा बंगल्याचा वरनं सुद्धा व्ह्यू दाखवते. आणि वरनं तुम्ही बघू शकता पूर्ण खालचं लॉन तुम्हाला दिसतंय. आणि मागे बघू शकता एकदम किर्र काळोख आहे आणि एक लांब अंतरावरती परत असे थोडे थोडे लाईट्स दिसत आहेत. तसं तुम्हाला सांगितलं की नम्रता वहिनीने केली आहे पावभाजी आमच्यासाठी. सो इथे तुम्ही बघू शकता मस्त गरम गरम पावभाजी. एकीकडे ती पाव सुद्धा भाजतीये. सो आम्ही आता पावभाजी खायला बसलोय. खूप दिवसांनी आम्ही असं सगळे फॅमिली गेट टुगेदरने एकत्र जमलोय. आणि नम्रता वहिनीने मस्त पावभाजी बनवली आहे. सो आता पटापट आधी जेवून घेतो. तर आम्ही आलेलो आहोत कसाऱ्यामधील शिरोळमध्ये. आणि जसं तुम्हाला सांगितलं की माझ्या मावस सासूबाईंनी नुकतंच इथे हे नवीन घर बांधलेलं आहे. आणि मावस सासूबाई वगैरे असं काही नाही आहे. पुष्कर तिला मावशी म्हणतो. सो मी सुद्धा तिला मावशीच म्हणते. तर मानू मावशी, तुला ह्या नवीन घराबद्दल काय भावना आहेत? म्हणजे जर हे बांधलंयस तू. हा अगं, खरं सांगायचं तर भावना भरपूरच आहेत नक्कीच ग. कारण आहे ना, काकांना खूप पहिल्यापासून त्यांच्या डोक्यामध्ये होतं की बाबाने आपलं एक स्वतःचं घर असावं असं. बरेच वेळा किती प्रयत्न केले त्यांनी आधी, पण नाही त्यावेळेला काही यश आलं नाही तसं. यावेळेला आम्ही ठरवलं, त्यावेळेला मात्र जेव्हा हा स्पॉट बघायला आलो तेव्हा हा प्रचंड आवडला आम्हाला, सगळ्यांना आवडला. की ठरवलं की नाही इथे घ्यायचीच जागा. आणि तेव्हा खरं तर म्हणजे त्याच्यात ती जागा घेतली गेली आणि आज एवढी मोठी वास्तू उभी आहे इथे. आणि बाप्पाचीच कृपा म्हणायची की खूप डोक्यामध्ये होतं की आम्हाला गाव नाही आहे, त्यामुळे
कुठेतरी आपलं गाव असावं की बाबा एखादं आपण नाही 2 दिवस आपण आपल्या घरी जाऊन राहून आलो असं एक खूप डोक्यात असायचं. आणि त्यामुळे हे घर झाल्यावर एवढा आनंद झाला. आणि बाप्पाने आम्ही म्हटलेल्या इच्छेला किंवा मनात असलेल्या इच्छेला बाप्पाने तथास्तु म्हटलं आणि म्हणून आम्ही घराला तथास्तु हे नाव दिले. त्यामुळे या घराशी प्रचंड भावना खूपच आहेत चांगल्या. आणि खरंच आहे, आम्ही सुद्धा अगदी 2 दिवसाचा चेंज म्हणून इथे आलोय आणि आम्हाला सुद्धा हे घर नवीन वाटत नाहीये, एकदम आपल्या घरात आल्यासारखंच वाटतंय. सो खरंच आम्हाला सुद्धा इथे येऊन खूप छान वाटलंय आज. मी येऊन छान म्हणालत ना, म्हणजे आपल्या घरात येऊन कोणाला काहीतरी असा आनंद झाला तर तो खूप अजून छान वाटतं आपल्याला की अरे नाही यांना आपल्याकडे येऊन बरं वाटलं. तुला कसं वाटतंय राणी इकडे आल्यावर? खूप मस्त वाटतंय. क्या बात आहे. कारण काय ना, किती आपण असं म्हणत असतो शांतता हवी, हो दिवस निवांत कुठेतरी जाऊया. या घरात सगळंच आहे, निरव शांतता आहे. वा वा वा. त्याच्यानंतर मस्त मोठं घर आहे, कसं 1 बेडरूम आणि किचन वगैरे सगळं त्याच्यातच आपलं चालू असतं सगळं. मेन तेच ग, आम्हाला ह्याच जास्त हे होतं, म्हणजे लॉन वगैरे जरा ठेवूया. आणि ना कुठल्या तरी वेळेच्या मागे धावायचं नाहीये ग. हा, मुख्य ते आहे. असं हे नाहीये की धावायचं असं काही नाही. तितके वाजले आता आवरा पळा, हे नाहीये. त्यामुळे आपल्या त्यामुळे तुला खूप खूप थँक्स की आम्हाला एवढं छान घर तुम्हाला झोप नाही आली? नाही नाही किती वाजलेत माहितीत का? नाही 11:30. मी तरी पण आम्ही नाही झोपणार. नाही झोपणार? आम्ही 12 वाजता झोपणार. 12 वाजता बाबा सर्वेश काकाचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आणि तो एंड होईपर्यंत राहतच राहील. मग आपण 12:30ला झोपणार. मग सिंपल ना 12:30 झोपणार आणि मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 मग सूर्य आहे ना हळूहळू आपण उठूया. मग पहिले मिट्टीची कॅसल बनवूया आणि मग आपण सगळे आपल्या नेहमीच्या घरी जाऊ. आणि गंधर्वचं तुम्ही ऐकलं असेल, उद्या आहे सर्वेश दादाचा बर्थडे. सो 12 वाजता आम्ही त्याचं सेलिब्रेशन सुद्धा करणार आहोत. आणि आमचे काका मावशीचे मिस्टर छान बासरी वाजवतात. सो या अशा पीसफुल क्लायमेटमध्ये ती बासरी वाजताना ऐकताना खूप छान वाटतं. तुम्हाला सुद्धा ऐकायला येत असेल. ती स्लीपर्स घालून ये ना, थंडी आहे आता वरती. सो आम्ही जातोय परत वरती. जसं तुम्हाला सांगितलं की सर्वेश दादाचा आहे बर्थडे. सो आता आम्ही तिथे वरती करणार आहोत सेलिब्रेशन. तर असा हा आमचा पूर्ण दिवस मस्त मजेत गेला. ब्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.